काका नमस्कार. नमस्कार. नाव काय आपलं? हनुमान नामदेव हेगडे. आपण राजवाडीमध्ये आहे सध्या. हं. आम्हाला गाड्या दिसतात प्रचाराच्या. तर नक्की कशा प्रचाराच्या गाड्या आहेत हो? ही निवडणुकीच्या कुठल्या निवडणूक आल्या आता सध्या? ही पंचायत समिती जिल्हा परिषद. ओके. कोण उमेदवार उभा आहे जिल्हा परिषदचा आणि जिल्हा पंचायत परिषदचा समितीचा? उमेदवार कलापान्ना कुटे जिल्हा परिषदला आणि इथून वैभव कैलास हेगडे कुठल्या कुठल्या पक्षाचे आहेत? ही भाजपचे आहेत. भाजपचे. सध्या वातावरण कोणाच्या बाजूने आहे हो राजवाडीमध्ये? भाजपचा आहे. भाजप का? भाजपनं कामच केले तिथं. काय काम केलं? आम्ही तर विचारलं तर म्हणले शिवसेनेची कामं सगळे दिसतील. आता मागच्या 5 वर्षात मला घरकुल आलतं आणि मी वैभव हेगड्याकडे गेलो. म्हणलं तेव्हा कोरोनाचा काळ होता. कोरोनाच्या काळात आमच्या फायलीच गायब झाल्या. मग वैभव हेगड्यानं पंकज रणदिवे, काय मला पंकज रणदिवे ओळखीचा नाही, मग पंकज रणदिवेला फोन लावला. तेव्हा ती दीप सरकार म्हणून सभापती होतं. मग त्यानं ते लगे वैभव हेगड्यानं दीप सरकारला फोन लावला का ते सकाळून आम्ही सांगली गाडीनं स्वतः वैभव हेगडे आमच्या संघाला, आम्ही तिघाच नाव सांगू का लाभार्थी त्यावेळेला होता, हनुमंत नामदेव हेगडे, श्यामराव बाबा हेगडे आणि बंडू भास्कर वाघमारे. ही 3 फायली घेऊन त्यानं 5 दिवसात माझ्या खात्यावर पैसा आला. कशाच पैसा आला? घरकुलचं. ओके. फायली गायब झालत्या तरी ते वैभवून ह्या 2 नेत्याच निघणार, दीप सरकार आणि पंकज रणदिवे, असं ह्यासनी फोन लावून स्वतः वैभव हेगडे आमच्या संघ आलते जिल्हा परिषदला. फायली गायब झाल्या म्हणजे नक्की काय ते झालं? कोरोनाच्या काळात फायलीच गावत नव्हत्या. मग कसं काय तुम्हाला घरकुलाचा पाठपुरावा झाला का? परत घरकुलचा कागदपत्र जमा पाठपुरावा केले? लगेच 2 दिवसात आमचे कागदपत्र वैभव हेगड्याने घेतली आणि 5व्या दिवशी माझ्या खात्यावर बँक ऑफ बडोदा मध्ये पैसा आला. बरोबर. गावामध्ये आम्ही बघितलं सरकार दवाखाना आम्हाला कुठं दिसला नाही. मग कसं काय अवस्था आहे सरकार दवाखाना आता भाजप काढणार की? म्हणजे आतापर्यंत सरकार दवाखाना नाही आपल्या इथे. नाही, आता पण नाहीच की. बरोबर. रस्त्याची अवस्था कशी आहे आपल्या इथं? रस्त्याची अवस्था चांगलीच आहे की. आणि पाण्याची अवस्था कशी आहे? पाण्याचं 1 नंबर आहे. आमच्या गावासारखं पाणी कोणीकडेच नाही, कुठल्याच गावात नाही. शेतीला पाणी आहे का? शेतीला पाणी भरपूर आहे, प्यायचं पाणी आहे का व्यवस्थित? प्यायचं पाणी भरपूर आहे. बरं. पंचायत समिती मार्फत विविध योजना येते त्या, म्हणजे हो. महिलांसाठी येते, शेतकऱ्यासाठी येते. पण कधी त्याचा तुम्ही फायदा घेतलाय का? म्हणजे हो, फायदा योजनेचा लाभ घेतलाय. घेतलाय? कुठली अशी योजना आहे ती? मला विशेष घटक योजनेतून फिर आली या, परत घरकुल आलंय, परत नांगर ती मोटर आली. बरं, त्याच्यासाठी तुम्हाला कुठल्या पहिल्या माजी सदस्यांनी सहकार्य केलंय का पाठपुराव्यासाठी? हो, केलंय की. कोणी केलंय? जनार्दन जिंपल. ओके. आणि सध्या आता राजवाडीमध्ये मतदान किती असेल हो? मतदान आता 19 मतदान आहे. किती टक्के मग मतदान होईल? आमच्यात 85% मतदान होईल की. भाजपाला किती पडतात आणि सेनेला किती पडतील तरी? एकूण मतदान 100% होईल, पण भाजपला 85% पडेल.